जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटलांविरोधात पुरवणी चार्जशीट दाखल करण्यात आली। पुणे पोलिसांनी दिग्विजय पाटील विरुद्ध आता आरोप जे आहेत ते निश्चित केलेत। शासकीय जमीन परस्पर खरेदी केल्याचा दिग्विजय पाटलांवरती आरोप आहे। पहिल्या चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटीलचं नाव नव्हतं, आता दिग्विजय पाटील क्रमांक 2 चा आरोपी त्याच्यामध्ये बनवण्यात आला। रुपाली चाकणकर यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून अंजली दमानिया यांनी संशय व्यक्त केला आहे। 28 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या या दौऱ्यात खरोखर किती लोक होते याचा पोलिसांनी तपास करावा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। विशेष म्हणजे या दौऱ्यानंतर 2च महिन्यात चाकणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी वर्णी लागली। याकडे दमानिया यांनी लक्ष वेधलं असून या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे। सुषमा अंधारेंनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। अंधारेंनी सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट घेतल्याची माहिती आता समोर आलेली आहे। तर सुषमा अंधारे यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतलेली आहे। यांनी सदिच्छा भेट घेतल्याचं सुनेत्रा पवार यांच्यासोबत सुषमा अंधारे यांचे हे फोटो देखील आता समोर आलेले आहेत। शिवसेनेच्या नेत्या आहेत सुषमा अंधारे। तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये धनंजय लोखंडेला सीबीआयची कोठडी पाहायला मिळते। धनंजय लोखंडेला 6 दिवसांची सीबीआय कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। नीट प्रकरणामध्ये सीबीआय कडून देशभरात कारवाई करण्यात येते आणि धनंजय लोखंडेला अटक करण्यात आलेली होती। त्याला आता 6 दिवसांची सीबीआय कोठडी जी आहे ती देण्यात आल्याची माहिती आहे। तर नाशिकच्या टीसीएस धर्मांतर प्रकरणामध्ये आरोपीचे जामीन अर्ज फेटाळलेले आहेत। सरकारी पक्ष आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झालाय। 4ही आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले। अटक केली, परंतु त्या सुद्धा जर फरार झाल्या असत्या तर त्या डिपार्टमेंटचा हेड आहे त्यांच्याकडनं जी सगळी माहिती त्यांच्या आधिपत्याखाली ती सरकार पक्षाला मिळाली नसती। ही सर्व बाजू माननीय विशेष सरकारी वकील मिसर साहेबांनी पण मांडली, आम्ही पण त्याच्यात जेवढी होईल तेवढी बाजू मांडली। माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे त्याच्यामध्ये दाखल केले आणि त्यानुसार आज माननीय कोर्टाने सर्व आरोपीचे जे जामीन अर्ज आहे ते सर्वच्या सर्व नामंजूर केले आहेत। पुणे बॉम्ब प्रकरणामध्ये आता आरोपीच्या घरामध्ये 2 किलो गांजा देखील मिळालेला आहे। आरोपी नेपाळला बहिणीकडे पळून जाण्याच्या तयारीत होता। आरोपीनं 400 रुपयामध्ये बॉम्ब सदृश वस्तू बनवल्याची माहिती आहे। या आरोपीला 7 लाखांची गरज होती, त्यासाठी त्यानं हा प्रकार केल्याची माहिती मिळते। राहिल्या नगरपालिकेची महासभा संख्याबळाअभावी तहकूब झाली आहे। 68 पैकी केवळ 5 नगरसेवक सभेला उपस्थित होते। भाजप राष्ट्रवादी अहिल्यानगर महापालिकेत सत्ता आहे, बहुमत असूनही सत्ताधाऱ्यांच्या अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली। तर अमरावतीमध्ये कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं आंदोलन पाहायला मिळालं। आरोग्य अधिकाऱ्यांचं जिल्हा परिषद मुख्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन पाहायला मिळालेलं आहे। 2 महिन्यांचं वेतन आणि 9 महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी होते। ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राच्या कारभार खोळंबल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ऍपल आणि गुगलला पत्र लिहिलंय। प्ले स्टोर आणि ऍप स्टोर मधून जे आता आहे ते बाईक टॅक्सीचे ऍप्लिकेशन काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे। रॅपिडो, उबर आणि ओला बाईक ऍप्लिकेशन काढून टाकण्याची मागणी यावेळेला महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केली आहे। शासनाच्या परवानगीशिवाय बाईक टॅक्सीचा व्यवसाय सुरू असल्याचा पत्रात उल्लेख आहे। तर नवी मुंबईच्या रेल्वे प्रवाशांचा प्रवास आता सुखकर होणार आहे। सिडकोच्या अखत्यारीतील स्थानक 6 महिन्यात मध्य रेल्वेकडे हस्तांतरित होणार आहेत। मध्य रेल्वे, सिडको आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत तोडगा काढण्यात आलाय। खासदार नरेश मस्केंच्या पाठपुराव्याला यश आले। 20 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय। अमृत भारत योजनेअंतर्गत नवी मुंबईतील स्थानकांचं नूतनीकरण करण्याच्या सूचना मस्केंनी दिल्या।